तर गुड मॉर्निंग गाईज. काय भारी वातावरण झालंय बघा. गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग गाईस. चला ब्रेकफास्ट करू. आज चेकआउट आहे आपला या हॉटेलमधून. आता जायचं ब्रेकफास्टला. चांगला स्टे झाला 2 दिवसाचा इथं. सर्व काय छान होतं. बघीला फोन केला का? बघ आपल्यासाठी आलेली. या हॉटेलनी हे बघा इकडे पावसाचं वातावरण असते म्हणून प्रत्येक रूमवाल्यांसाठी इथं बाहेर छत्री ठेवले ते. अच्छा, पाऊस पडला तर तुम्ही छत्री नेऊ शकता. म्हणजे भारी सोय आहे तिथल्या. आता जायचं ब्रेकफास्टला, लवकर ब्रेकफास्ट करायचा आणि मग निघायचं पुढल्या जर्नीला. हे बघा गाईज, ब्रेकफास्ट चालू आहे. चलो बाय करा सगळ्यांना. खूप छान स्टे झाला आणि त्या स्टेमध्ये फूड पण खूप छान होतं आणि खूप मज्जा आली. असं वाटलं की आपण जगापासून खूप दूर गेलेलं आहे. ना मोबाईलला रेंज ना कशाला रेंज. खूप सुंदर हॉटेल आहे. मी जर मला सजेस्ट केलं जिम कार्पेटला कुठं राहायचं तर मी ह्याच हॉटेलचं नाव सांगतो. आणि त्या ठिकाणी आमचा खूप छान 2 दिवसाचा स्टे झालेला आहे आणि आम्ही आता हॉटेलमधनं चेकआउट करून आमच्या गाडीकडे रवाना होत आहे. धन्यवाद. बघू शकता एकदम शांत सुंदर मंदिर आहे. एकदम छान परिसर आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा कसा गारटलाय. पाणी किती गार असेल तान्या याच्यातलं पाणी किती गार असेल. वा कुठलं तुम्ही बघू शकता किती छान मंदिर आहे. बघा आकारापेक्षा मोठं जर्किंग घातलंय. फोटो चालू आहे यांचे. तर काय आता आपण आलेलो आहे ॲपल गार्डनला राणीखेत मध्ये. अच्छा, खूप सुंदर व रम्य असं वातावरण आहे इथे. इकडून खाली गार्डन आहे, इकडं पार्किंग आहे. आज तुम्ही माझी हेअरस्टाईल बघू शकता. येस, थँक्यू सो मच. बीच की मांग. बीच की मांग. हर आतंकवादी की प्रेम कहानी नहीं होती. बीच की मांग. तेरे माथे के कुमकुम को मैं तिलक लगा के घूमूंगा. हे ते म्हणले देवदारचं झाड आहे, याच्यातून काहीतरी ती माणसं तेल काढतात. याचं परफ्यूम पण बनतं काय, तुम्हाला तर माहीत पण असेल की तुम्ही जे परफ्यूम यूज
जे आपण परफ्यूम यूज करतो ना त्याच्यावर तुम्ही नीटपणे वाचा की जिथं इन्ग्रेडियंट्स यूज लिहिलेलं असतं ना त्याचं चेक करा. दिओदर हे लिहिलेलं असतं. डिओड्रंट नाही हा, अनपढ लोगो. अच्छा, दिओदार. आणि याच्या अगरबत्ती वगैरे पण असतात, खूप छान असते, तुम्ही नक्की ट्राय करा. काय मस्त व्ह्यू आहे, बघू शकता तुम्ही गायच. याच ठिकाणी आपला मित्र समोर पवार आणि सारा शिंदे असले तर अजून मजा आली असते. गाईस तुम्ही बघू शकता अक्रोडचं झाड आहे. स्क्विरल्स खूप असतात त्या झाडावरती, त्यांना ते खूप आवडतं. आपल्यालाच आवडत नाही का ते कडू असतं. रस्ता जरा अवघडच आहे. ये क्या है भैया? लिली। लिली. ये रात में चमकता है। अच्छा. हाँ, रात में चमकता है। गॉगल लाऊन लिली जैसे टॉर्च से चमकता है वैसे ते शिमल्याला आलं एक ले ना, तो हात मीन साहब ग्लोव्स एक बार घालायचे. यहाँ पर फोटो ले तो दोनों को इधर। ये अफ्रीकन से क्वालिटी बढ़िया होती है। ये बहुत बड़ा पेड़ सेब होगा सर। ये पेड़ ज़्यादा नहीं है, ये 15-20 साल का पेड़ हो गया, इतना ही बढ़ता है ये पेड़। मगर दाने बहुत काफ़ी आते हैं इसमें, यार साल कम आए हैं, दाने बहुत आते हैं इसमें। हर साल फसल कभी कम होती कभी एक साल ज्यादा। हाँ, वो अल्टरनेट में आता है, एक साल कम हे अंजीर नाही ते प्युर. ये ग्रीन ॲपल. सर ये ओले पड़ते हैं ना ये इसमें। हिमाचल में ज्यादा होता है। हाँ सर, उधर हिमाचल में ज़्यादा। हिमाचल छोटंसं की डबकं बघ ना अच्छी किती होती भारी. हाँ, है। या हिमाचल की बहुत अच्छी होती है, या वहाँ अच्छी होती है। कश्मीर में ग्रीन एप्पल कम होता है। फिरून झालंय गाईस. 500 रुपये घेतले गार्डन फिरायचे. एवढं नाही वाटलं मला का, जास्त घेते. तुम्हाला फिरायचं फोटो काढायचा असेल तर हां येऊ शकता, नाहीतर मग अरे आपण काल का नाही ब्लॉक करू शकलो सांग जरा खरं. काल गाईज काल जरा मॅटर झालं एक, त्याच्यामुळे आम्ही नाही ब्लॉग बनवू शकलो. हॉटेलवाल्याने आम्ही एवढी नव्हतं भारी का? सर्व्हिस दिलं ना आम्हाला, सगळ्यांचं डोकं टाकलेलं. गाय त्याला तुम्हाला तिकडचं जरा नेचर दाखवतो, खूप छान आहे. इकडं तुम्ही बघू शकता चारही बाजूने एकदम भारी भारी मस्त मस्त व्ह्यू पॉइंट आहेत. सगळीकडून बघायला गेलं तर भारीच दिसतं नेचर. छोटंसं गाव दिसतंय एकदम मस्त, डोंगरात 3 डोंगरांच्या मध्ये. हे गांधी आश्रम, महात्मा गांधींचा आश्रम आहे. अजिबात येऊ नका, काय नाही, काहीच नाही. आणि हे ना म्युझियमच्या जागेनेच ते असलं काहीतरी आहे. आणि आतमध्ये फोटो लावलेले, ते फोटो तुम्हाला गुगलला बघायला भेटते. गुगलला काय तुमच्या 10वी 9वी 10वीच्या पुस्तकात पण भेटेल. मी रेकमेंड करतो, अजिबात येऊ नका. थँक्यू. तर काहीच म्हणलं मंदिरात जायच्या अगोदर जेवायला थांबावं. हॉटेलचं नाव वैष्णवी का काहीतरी आहे, तर जेवायला थांबलोय. हॉटेल खालून आतमधून दिसायला साधं आहे, आणि इकडं वरती आलो मी. वरतून व्ह्यू बघा, काय व्ह्यू आहे. यांची छोटीशी बाग आहे. गाईज आमचं इथं जेवण झालं, मस्त जेवण होतं, जेवलो वगैरे. आणि आता इथं जवळ बैद्यनाथ मंदिर म्हणून इथं आलोय. किती सुंदर आहे बघा. छानचं सुंदरचं मंदिर आहे. अजून आतमध्ये मी बघितलंय, ऑनलाईन बघितलंय म्हणून म्हणतोय.
आहे हे पकड का. हाँ 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 ठीक है, तुम्हारे पास रखो. ये बच्चे लोग हैं ना, भूल जाते हैं. नहीं, ठीक है. आडो खाणे. हे जे आहे हे इथलं मेन बैद्यनाथ मंदिर आहे. ह्या मंदिराची हे जी खासियत आहे की आत्तापर्यंत एवढे मंदिर बघितले आपण शिवजींचे, पण हे असं पहिलं मंदिर मी बघितलं आहे की इथं या मंदिरात शिवजी आणि पार्वती दोघं म्हणजे एकाच मंदिरात आहेत. पुढं शिवजींची पिंड आहे आणि मागं पार्वतीजींची मूर्ती. आतमध्ये अलाउड नाही व्हिडिओ काढायला, पण ते म्हणत होते की काहीतरी 1200 वर्ष जुनं मंदिर आहे आणि हे असं एकमेव मंदिर आहे की ज्या मंदिरात शिवजी आणि पार्वती एकत्र आहे. बाकी असतील मी नाही बघितले. तर मित्रांनो इथल्या आपल्या कसोनीच्या हॉटेलला आपण पोचलोय. तुम्ही बघू शकता. स्पेल माउंट रिसॉर्ट आणि हा आपला हॉटेलच्या पुढला व्ह्यू आहे. जाऊ आता आतमध्ये जरा चेकिंग करू, बघूया हॉटेल कसं आहे. मागल्या हॉटेलने तर लय डोकं खाल्लं आमचं. Oh my God, that was The worst experience ever right now. Am I right? not right now, in lifetime. In lifetime. गाईज त्या हॉटेलचं आहे ना पर नाईटचं बुकिंग होतं 5,500 ते 6,000 काय तर होतं पर नाईट. अजिबात वरतीच नव्हतं. माझं हॉटेल आहे वाकडमध्ये 1,500 मध्ये तुम्हाला असली भारी क्वालिटी भेटेल ना. रेस्टॉरंट सगळे एक नंबर आहे गाईज. भेट द्या. बघू शकता तुम्ही इथं किती छान व्ह्यू आहे. तर गाईज हे बघू शकता तुम्ही आमची रूम. बघू कशी रूम. इकडं मस्तपैकी बसायला वगैरे दिलंय. इकडं सोफा, इकडं पण व्ह्यू. इकडं नाही का एवढा खास व्ह्यू. हा बेड. इकडून आहे मस्त व्ह्यू आहे. मला बाहेर जाऊन दाखवतो. हे बघा. तर गाईज मी आता आलोय आता स्विमिंग करायला. तेव्हा तर काय तेव्हा आळशी तेव्हा काय येत नाही. म्हटलं मी तर यावं. बघू शकता किती छान आहे. किती मजा येईल इथं स्विमिंग करायला. आणि तो हाय भीतर त्याला येत नाही पोहता. म्हणलं आपलंच आपण पोहावा. चला आता स्विमिंग करूया. पूल तर चांगला दिसतोय. बघू. पाणी 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 लय गार आहे लय. बघू आता. हॅलो गाईज, नमस्कार मित्रांनो. आता स्विमिंग झाली, रेस्ट झालं, झोप झाली. अरे रेट झाली असं नको, एकच काय करू. रे तू. आता आम्ही चाललोय डिनरला. इथं बघू कसं आहे काय जेवण. हॉटेलचं नाव काय रे विसरलो मी. हॉटेलचं नाव मिस्टी माउंटेन. मिस्टी माउंटेन नाही, स्पेल माउंटेन. हां. हॉटेल चांगलं आहे राहायला, तुम्ही येऊ शकता. टेस्ट बघू कशी आहे. कालच्या हॉटेलचं तर एक्सपिरियन्स कळालाच असेल तुम्हाला कसा होता. गाईज व्ह्यूज दाखवा गाईज. व्ह्यूज दाखवा. सॉरी व्ह्यूज बघा गाईज. अरे व्ह्यू बघा गाईज. कुठं काय भारी दिसतंय. हाय म्हणजे हॉटेल चांगलं आहे. आता जातो जेवतो, तुम्हाला दाखवतो कसं आहे जेवण काय. तर गाईज जेवण वगैरे झालंय मस्तपैकी.
चांगली होती टेस्ट. आता आलो झोपायला. झोपायचे कारण उद्या सकाळी लवकर निघायचं. उद्या सकाळी नैनितालला निघायचं. किती तासाचा प्रवास आहे रे उद्या? उद्या 6 तासाचा प्रवास आहे, जवळपास 6 ते 7 तासाचा. तर मग आता उद्या सकाळी लवकर निघायला लागेल इथून, म्हणून आज लवकर झोपणं गरजेचं आहे. उद्या आपल्याला भारी भारी पॉईंट आहेत खावेमध्ये, आपण बऱ्याच ठिकाणी थांबू. तर आजसाठी एवढंच. चलो बाय, गुड नाईट.